मंडळी, आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजपासून आम्ही आमच्या बेबीसाठी लागणाऱ्या सगळ्या आवश्यक गोष्टींची शॉपिंग चालू केली आहे। तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे स्ट्रोलर आणि कार सीट। चला तर मग आपण अनबॉक्सिंग करूयात आणि तुषार तू करणार आहेस असेंबल सगळं। घरात येणाऱ्या लहान बाळासाठी शॉपिंग करण्यात काही वेगळीच मजा असते। सो ही आहे कार सीट, कार सीट, बेबीची कार सीट। हे आहे मेन बेस जे कार मध्ये लागणार आणि बराचसा कचरा बाजूला काढा। कार सीट पाहूया आणि हे आहे बॅसिनेट असं। चला आता असेंबल करायला घेऊया। इतकं सोपं आहे। सो हे खालचं बास्केट चालू। मग आता ते हे लावायचं, बॅसिनेट लावून बघ। बॅसिनेट लावायची। बॅसिनेट कुठल्या बाजूला आपल्याला इकडून नाही केलं। येस, हे जे बॅसिनेट आहे हे 2 in 1 आहे, ज्यात आपण बेबीला झोपू पण शकतो आणि बसवू पण शकतो। आणि अशा प्रकारे ऍटलीस्ट बॅसिनेटचं सेटअप झालेलं आहे। चल मी पण ट्राय करून पाहते। हो जमलं की। ओके ते आता खाली ठेव बघू। आणि कार सीट ओके माझ्याकडे दे। चल माझ्याकडे दे। हा माझ्याकडे दे, ती रेडीच आहे माहिती मला। चिका इज रेडी। फ्रंट फेसिंग हा नाही, बॅक फेसिंग, सॉरी रेअर फेसिंग। फक्त वर ठेवायचं आणि ढकलायचं, ते ऑटोमॅटिक क्लिक होणार। बरोबर ते लाईन अप कर। खूप वेळ ट्राय केल्यानंतर मला ते कार सीट त्यावर लावता आलं। आता चला हे कार सीट आपण कार मध्ये असेंबल करूयात। कसं लावायचं? ओके सो त्याच्यात त्या स्टेप्स पाहायला हव्या। तर हे कार सीटचं बेस आहे, ह्याला ह्या अशी दोन्ही बाजूला अशा क्लिप आहेत। तर ह्या सीटमध्ये इथे खाली हुक आहेत, त्या हुकला मी हे असे अडकवले एका बाजूने आणि आता दुसऱ्या बाजूने अडकवतोय। हा असा दुसऱ्या बाजूचा आहे आणि दुसऱ्या बाजूला जे अडकवायचं आहे त्यात हे पण आहे, एक अशी एक सिस्टम आहे ज्याने तुम्ही ते टाईट करू शकता। तर मी आधी दुसऱ्या बाजूचं अडकवतो आता। आणि मग हा असं ओढायचं रोप आणि टाईट करायचं आणि मग हे इथे ठेवू शकता तुम्ही असं ओढलेलं। त्यानंतर मग ह्याला जो आपला सीट बेल्ट असतो तो ओढून घ्यायचा, ढिल्ला करायचा आणि मग इथल्या गॅपमधून पास करायचा। हे लिव्हर आहे, हे असे हातून पास होतं हे। तर हा बेल्ट असा ओढून घ्यायचा पूर्ण आणि मग इथल्या होलमधून दुसऱ्या पलीकडच्या होलमधून पास करायचा आणि इथे सीट बेल्टमध्ये अडकवायचा। आणि अडकवल्यानंतर हे तुमची जी सीट बेल्ट आहे ती अशी एकत्र करून घ्यायची आणि इथे क्लिप दिली आहे ही, या क्लिपमध्ये अडकवायचा आणि मग हे एकदा असं ओढायचं
आणि सोडायचं, म्हणजे जेणेकरून ते टाईट होईल, लॉक होईल व्यवस्थित. आणि ते झाल्यानंतर हा जो लिव्हर आहे हा फक्त असा आत पुश करायचा, झालं. आणि असं केल्यानंतर ही तुमची सीट फिक्स झाली. मग त्यानंतर आपण इथे लेवल पाहायचा. लेवल हा ब्ल्यू किंवा ग्रीनवर असला पाहिजे. आता आमचा आय थिंक ब्लूवर आहे, म्हणजे न्यू बॉर्नसाठी, तर तो बरोबर आहे. रेडवर कधीच नसला पाहिजे. आणि अशी ही बेस इन्स्टॉल झाली आहे. आणि ही अशी आता ही कार सीट आहे, ही आत घ्यायची अशी, आणि ही लॉक झाली, ही अशी लॉक झाली. आणि जेव्हा काढायची असेल तेव्हा इथे क्लिप दिले, ते क्लिप ओढायचं आणि सीट उचलायची. आणि पुन्हा दाखवतो करून, ही अशी आत ठेवताना बेबीला असं आत आणायचं बास्केटसारखं, आणि क्लिक क्लिक आवाज आला पाहिजे, म्हणजे ही अशी लॉक झाली ही. आणि हे जे आहे हे बेबीला आत बसवल्यावरती तुम्ही खाली करू शकता किंवा वर करू शकता. हे बेबीला आत बसव, जनरली वरतीच ठेवतात, जेणेकरून इन केस काही म्हणजे गाडी एकदम ब्रेक लागला तर ते इथे अडकतं. हां बरोबर, सीटला हे असं वर करून खाली ठेवा, म्हणजे जरी जोरात गाडी ब्रेक लागला तरी आपटली तरी हे क्रॅश आधी अडकणार. बरोबर, म्हणजे बाळाला काही होणार नाही. आणि ह्या साईडला जर इथे आलीच दाखव, हे इथे 5 पॉईंट सिस्टमचा सीट बेल्ट आहे आतमध्ये बेबीसाठी. बघू, असा 5 पॉईंट सिस्टमचा सीट बेल्ट आहे आतमध्ये. हे बघा, हे त्याला म्हणतात 5 पॉईंट सिस्टमचा सीट बेल्ट. हा असा मध्ये याचा लॉक आहे, ह्या लॉकने, आणि हे ओव्हर द शोल्डर जातं बेबीच्या, ओव्हर द शोल्डर. आता हे न्यूबॉर्नसाठी आहे. न्यूबॉर्नच्या नंतर मग जेव्हा बेबीची अजून वाढ होईल तेव्हा हे पाऊच काढता येतो, मग बेबी आतमध्ये अजून बसतो व्यवस्थित, बेबी बसते आतमध्ये. तर आमचं कार सीट फर्स्ट टाइम आम्ही इन्स्टॉल करून पाहिलंय आणि सक्सेसफुली आम्ही ते इन्स्टॉल केलंय पण. आता फक्त वाट बघते आमच्या बेबीची यायची. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.